Good morning, students. Today we are going to start the remaining part of our third lesson, that is the verbs and tenses. Okay. In previous period we learned about the what is meant by the tense. आपण मागील तासिकेत tense म्हणजे काय पाहिलेलं होते. Okay. Today we are going to learn the further point of that topic. Look here. Here is the table showing the forms of the verb right in different tenses. या ठिकाणी दिलेला जो टेबल आहे रिलेटेड विथ verbs आहे बट राइट इन डिफरंट टेन्सेस, परंतु तो कसा आहे डिफरंट टेन्सेस मध्ये यूज केलेला आहे. यू कॅन इझिली अंडरस्टँड. ओके. हियर इज अ टेबल शोइंग द forms of the verbs right in different tenses. Next, look here. The first one column is here, that is the tense. Tense म्हणजे काय काळ. नेक्स्ट सेकंड कॉलम एक्झाम्पल. एक्झाम्पल म्हणजे काय उदाहरण. आणि थर्ड वन इज एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे काय स्पष्टीकरण. ओके. लुक हियर. द फर्स्ट वन इज हियर. Okay, I already told you that basically there are three main tenses. First one is present tense, second one is past tense, third one is future tense. First present tense म्हणजे वर्तमान काळ, past tense म्हणजे भूतकाळ आणि future tense म्हणजे भविष्यकाळ. Okay, each tense have four subkinds or has four subkinds. प्रत्येक tense चे चार उपप्रकार आहेत. Okay. Now with the help of this chart you can easily understand the all things related with the tense. Now look here. Simple present tense. सुरुवातीचा टेन्स आहे आपला साधा वर्तमान काळ. ओके. एक्झाम्पल आय राईट. ओके. मी लिहितो. यूज टू इंडिकेट ऍक्शन दॅट टेक प्लेस रेग्युलरली. हे कशासाठी वापरलं जातं. इंडिकेट म्हणजे दर्शवण्यासाठी. ऍक्शन दॅट टेक प्लेस रेग्युलरली. जी ऍक्शन जी क्रिया ऍक्शन काय होते टेक प्लेस होते नियमित घडते अशासाठी आपण काय करतो की सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. नेक्स्ट दिस वन इज सेकंड टाइम प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ. इट इज ऑल्सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह टेन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड इम्परफेक्ट टेन्स. These are the two similar names of present continuous tense. Continuous या शब्दाचे दोन समानार्थी शब्द. तो आहे प्रोग्रेसिव्ह आणि दुसरा आहे इम्परफेक्ट. ओके. नाउ लुक हियर. एक्झाम्पल I am writing. Okay, I am writing. Used to indicate an action that is taking place at the moment. म्हणजे हा टेन्स हा काळ कशासाठी वापरला जातो की इंडिकेट करण्यासाठी दर्शवण्यासाठी की ऍक्शन या क्षणाला चालू आहे and action that is taking place at the moment. या क्षणाला क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग केला जातो. ओके. लुक हियर. थर्ड टेन्स इज हियर and that is the present perfect tense. प्रेझेंटचा तिसरा प्रकार जो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट म्हणजे काय पूर्ण असलेला. पूर्ण वर्तमान काळ. यालाच मराठीमध्ये काय म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. एक्झाम्पल आय हॅव रिटन. मी लिहिलेला आहे अशा पद्धतीचं. एक्झाम्पल. नाउ एक्सप्लेनेशन. लुक हियर. यूज टू रेफर टू रिसेंट ऍक्शन विच हॅज अन इफेक्ट ऑन द प्रेझेंट. म्हणजे कशासाठी यूज केला जातो रेफर कशासाठी केलं जातं. रिसेंट ऍक्शन आहे जी घडलेली आहे आणि तिचा इफेक्ट ऑन द प्रेझेंट. तिचा परिणाम कशावर होत आहे वर्तमान काळावर होत आहे. इफेक्ट ऑन द प्रेझेंट अशासाठी आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. ओके. नाउ नेक्स्ट वन. इट इज द फोर्थ टाइप ऑफ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंटचा चौथा उपप्रकार तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. टेन्स ऑलरेडी वर दिलेला आहे त्याच्यामुळे इथे लिहिलेला आहे. ओके. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल आय हॅव बीन रायटिंग. एक्झाम्पल. नेक्स्ट. यूज टू डिनोट म्हणजे दाखवणे किंवा इंडिकेट an action started in the past and still continuous in the present. बघा हा टेन्स 4 नंबरचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ
हा कशासाठी वापरला जातो? ऍक्शन स्टार्ट झालेली पास्ट मध्ये, ऍक्शन स्टार्ट झालेली पास्ट मध्ये, अँड ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट, भूतकाळात क्रिया चालू झालेली आहे, अँड स्टील कंटिन्यू इन द प्रेझेंट, आणि अद्यापपर्यंत प्रेझेंट मध्ये चालू आहे हे दाखवण्यासाठी 4 नंबरचा टेन्स आपण यूज करत असतो, जो वर्तमानाचा आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नाव आता आपण पाहूया पास्टचा 1 नंबरचा. ठीक आहे, जो की नंबर सिक्वेन्स मध्ये काही पहिला, पास्ट मध्ये पहिला. ठीक आहे, प्रत्येक टेन्सचे 4 आहे, त्याच्यानुसार आपण जाऊ. सिंपल पास्ट, आय रोट. एक्झाम्पल नेक्स्ट. Used to refer to an action completed in the past. हे कशासाठी वापरलं जातं? की ऍक्शन कंप्लीट झालेली आहे, ऍक्शन काय झालेली आहे? कंप्लीट झालेली आहे, त्यावेळेस आपण काय करतो? सिंपल पास्टचा उपयोग करत असतो. ओके. सेकंड वन, पास्ट कंटिन्युअस टेन्स. सेकंड वन, पास्ट कंटिन्युअस टेन्स. लुक हियर, आय वॉज रायटिंग. आय वॉज रायटिंग या ठिकाणी वापरलेला आय काय? आपलं सब्जेक्ट, वॉज हेल्पिंग वर्ब, आणि रायटिंग काय? मेन वर्ब. रिमेंबर दिस. ओके. या ठिकाणी रोट आलेलं जे काय आपलं वर्ब आहे, या ठिकाणी रायटिंग आलेलं वर्ब आहे. ओके, याचे स्ट्रक्चर, याचे फॉर्म्युले आपण सर्व सविस्तर लर्न करणार आहोत. नाउ लुक हियर द एक्सप्लेनेशन रिलेटेड विथ past continuous tense. Used to denote actions that were taking place for some time in the past. म्हणजे जी ऍक्शन पास्ट मध्ये काय होते? चालू होते. वेअर टेकिंग प्लेस, चालू होते फॉर सम टाइम, काही काळासाठी चालू होती, यासाठी आपण काय करतो? पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. नेक्स्ट, पास्ट परफेक्ट. थर्ड काइंड, तिसरा प्रकार, I had written. I had written हे verbचा third form. Explanation, used to indicate which of the two action in the past took place first. आता हा कधी वापरला जातो? की पास्ट मध्ये जे ऍक्शन आहेत घडलेल्या, ओके, इंडिकेट करण्यासाठी टू ऍक्शन इन द पास्ट टूक प्लेस. पास्ट मध्ये घडलेले ऍक्शन जे आहेत ते सांगण्यासाठी आपण काय करतो? पास्ट परफेक्टचा उपयोग करत असतो. नेक्स्ट, past perfect continuous tense. Again, fourth kind. It is the fourth kind of past tense. Past चा चौथा प्रकार, past perfect continuous tense. I had been writing. Used to refer to an action that took place continuously for long time. Action आहे जी घडत आहे, place continuously for long time. Continuously long time पर्यंत घडत आहे, आणि ती कशामध्ये घडत आहे? इन द पास्ट, भूतकाळात घडत आहे ती क्रिया, आणि कंटिन्युअसली लॉंग टाइम पर्यंत घडत आहे, त्यावेळेस आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा फोर्थ काइंड वापरत असतो. नेक्स्ट, सिंपल फ्युचर. फर्स्ट वन, सिंपल फ्युचर. आय विल oblique shall write. It is the example used to indicate an action that will happen in the future. कशासाठी वापरला जातो? की जी क्रिया फ्युचर मध्ये घडणार आहे ते दाखवण्यासाठी, इंडिकेट करण्यासाठी सिंपल फ्युचरचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सेकंड काइंड, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. I will oblique shall be writing used to refer to an unfinished action or event that will be happen in future. Okay, you can easily understand. Look here, future continuous tense. I will oblique shall be writing used to refer for an unfinished action. Unfinished action दाखवण्यासाठी काय केला जातो? हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. ओके, दॅट विल बी इन प्रोग्रेस. ती काय क्रिया प्रोग्रेस मध्ये आहे, चालू आहे. प्रोग्रेस इन द फ्युचर, आणि ती क्रिया कशामध्ये राहणार आहे? प्रोग्रेस राहणार आहे, पण फ्युचर मध्ये राहणार आहे, इन द फ्युचर. नाउ द थर्ड वन, फ्युचर परफेक्ट टेन्स. I shall oblique will have plus written used to refer to an action that will be over in the future. जी ऍक्शन काय होणार आहे? फ्युचर मध्ये
ओव्हर होणार आहे, संपणार आहे, त्यासाठी आपण काय करतो, फ्युचर परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो. अँड लास्ट वन, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इट इज द फोर्थ काइंड ऑफ फ्युचर tense. I hope you can easily understand the tenses name, their examples and their explanation. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.